नमस्कार मंडळी. आज आपण बघणार आहे कमी तेलामध्ये भरलं वांगं कसं करायचं. चला तर मग सुरुवात करूया. इथं घेतले 10-15 मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. इथे 2 ते 3 मोठी मी शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घेतलेले आहे शेंगदाणे. त्यानंतर आपण काय करणार आहे, कांदा लसूण मसाल्याचा वापर करणार आहे. मी साधारण 2 ते 2.5 चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, बघू शकता इथे. आणि त्यानंतर आपण थोडंसं चवीप्रमाणे अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. अगदी भाजीला पण पुरेल असं मीठ टाकून घ्यायचं आहे. इथे मी साधारण अर्धा चमचा असं मीठ घेतलेलं आहे, बघू शकता इथे. आणि हे सर्व आता मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे. अगदी मोठं मोठं असेल तरी चालेल, फक्त अगदीच पेस्ट अशी तयार नसावी. बघू शकता इथे बघा आपलं. आणि आता मी काय केलेलं आहे, तिथे 4 वांगे घेतलेत, अगदी शिळी झालेले आहेत, अगदी नवीन असे ताजे ताजे नाही आहेत. याला आणून बरेच दिवस झाले, म्हणजे 4-5 दिवस तर आरामात झालेले आहेत. त्याची मी देठं वगैरे काही काढले नाही, डायरेक्ट असे वांग्याची फोडी करून घेत आहे. म्हणजे 4 भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला. फक्त वांगं न तुटता ठेवायचं आहे. बघू शकता इथे मी पुन्हा इथे तुम्हाला दाखवते बघा इथे. कसं दोनदा कट मारला की ते छान असं वांगं तयार होतं आणि ते भरून आपण घ्यायचं आहे, म्हणून असं मी कट मारलेलं आहे. आता इथं देठं न काढण्याचं कारण हेच की मी एका हॉटेलमध्ये जेवायला गेले, तिथं त्यांनी वांग्याची देठं काढली होती. मग त्यांना विचारलं, तुम्ही देठं का काढली नाहीत? तर ते बोलले की त्या देठामुळे भाजीला एक वेगळीच टेस्ट आणि चव येते, म्हणून मी तीच इथं फॉलो केलेलं आहे. आणि आपला मसालाही छान असा बारीक झालेला आहे. आणि मी तो वांग्यामध्ये किती छान असा भरून घेते, बघू शकता इथे. अगदी थोडं थोडंच भरायचं आहे आणि पूर्ण असं त्याला भरून झालं की आपण त्याला पुन्हा असं छान असं घट्ट प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं वांगं फुलणार नाही. इथे बघू शकता इथे मी पुन्हा तुम्हाला दाखवते कसं भरायचं आहे. असा मसाला घ्यायचा आहे आणि वांग्यामध्ये पूर्ण असं भरून घ्यायचं आहे, बघू शकता इथे. आणि परत वांगं पूर्ण भरून झालं की छान असं घट्ट दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून तो बाहेर असा निघणार नाही किंवा आपलं वांगं फुलणार नाही. असं बघू शकता इथे. बऱ्यापैकी सगळी वांगी भरून झालेली आहेत, बघू शकता इथे. मी पुन्हा एकदा दाखवते तुम्हाला कसा भरायचा आहे. असं ओपन करून त्यामध्ये मसाला असा कुठून जास्त भरला तरी चालेल, कमी भरला तरी चालेल, पण थोडा बऱ्यापैकी भरून घ्यायचा आहे. आणि झालं की सगळं असं शेवटी प्रेस करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे आपले सर्व वांगी झालेले आहेत. आता छान अशी कढई गरम ठेवलेली आहे, गॅसवर कढई गरम झालेली आहे. इथे बघू शकता इथे चमचा माझा खूप छोटा आहे, मी अगदी 2 चमचे तेल वापरलेलं आहे, बघू शकता इथे. त्या कढईमध्ये तेलही दिसत नाही आणि त्या चमच्यामध्ये पण तुम्हाला तेल दिसत नसणार आहे, इतकं कमी तेल मी ते वापरलेलं आहे. हे यासाठी की ज्या लोकांना अल्सर आहे, ती लोक तेलकट खात नाहीत किंवा त्यांना खूप कमी प्रमाणात तेल खायला लागतं, तर त्यांना छान अशी झणझणीत कमी तेलाची भाजी कशी खायची, किंवा जे डाएटवर आहे त्यांना पण भाजी खायची पण तेलकट नको आहे. कारण इथं कुट्याचा वापर केला आहे, त्यामुळे पण तेलाचं प्रमाण कमी केलेलं आहे, जेणेकरून दोन्हीचं मॅचअप होण्यासाठी. बघू शकता इथे मी तेल थोडंसं गरम झालेलं आहे, त्यानंतर मी लगेच पटकन सगळी वांगी त्यामध्ये टाकलेले आहेत. बघू शकता इथे मी देठं अजिबात काढले नाहीत, ससली वांगी आहे अशी मी हे चिरलेले आहेत. आणि अगदी थोडासा मसाला राहील तोही मी उरून टाकलेला आहे. त्यानंतर आपण अर्धी वाटी पाणी, बघू शकता इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. अर्धी वाटी पाणी पूर्णपणे असं मी कढईत टाकणार आहे. गॅसची फ्लेम कमी करायची आहे, कमी गॅसवर ठेवायचं आहे आणि अगदी झाकण लावून पण हे शिजवून घ्यायचं आहे. आता गॅसची फ्लेम कमी केलेली आहे. बघू शकता इथे छान अशी उकळी आली की आपण काय करायचं, त्यावर एक प्लेट ठेवून असे झाकून ठेवून त्याला कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. हे अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये आरामात शिजते. बघा इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, हिरवीगार कशी कोथिंबीर. आणि बारीक उन्हाळ्यामध्ये तर कोथिंबीर मिळणंच अशक्य झालेलं आहे, पण तरी मी त्यातून कुठून तर आणलेलं आहे कोथिंबीर. आणि छान अशी बारीक चिरून घ्यायची, बघू शकता इथे. आणि सगळ्यात मेन, कोथिंबीर चिरताना बारीक कशी चिरायची हा प्रश्न सगळ्याच लोकांना पडतो ना. तर काय करायचं, असं एकदम कोथिंबीर एकत्र करून घ्यायची आणि अगदी हळूवारपणे तुम्ही चिरा, जास्त फास्ट चिरायची काही गरज नाही. आणि अगदी बारीक बारीक आपली बोटं जपून चिरायचं आहे. बघा इथे मी प्लेट ओपन करत तुम्हाला दाखवते. आपलं वांगं तयार झालेलं आहे, वांगं शिजून तयार झालेलं आहे, बघू शकता इथे कसं दिसते बघा. कुठेही तुम्हाला तेल दिसणार नाही, तेलकटपणा तर अजिबात दिसणार नाही. बघू शकता इथे वांगे छान असे शिजलेले आहेत, बघू शकता इथे. आता मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि छान असं मी त्याला हलवून घेणार आहे, त्याला एकजीव करून घ्यायचं आहे. बघा इथे थोडंसं लागून द्यायचं नाही, अजिबात करपलेलं नाही. अगदी 5 मिनिटात बरोबर वेळेवर असं गॅस बंद करायचा. आणि बघा किती छान वांगं शिजून तयार झालेलं आहे आपलं, बघू शकता इथे. मी वांगं ठेवलेलं आहे छान असं, त्याच्यासोबत आहे चपाती आणि काकडी. उन्हाळा म्हटलं तर काकडी तर आलीच ना. असं मी सकाळच्या नाश्त्याला केलेलं आहे, कमी तेलातलं भरलं वांगं, सोबत आहे चपाती आणि काकडी. काय काय लोकांना नाश्त्याला जेवणच लागतं बऱ्यापैकी. 10-9 वाजता जे लोक नाश्ता करतात त्यांना शक्यतो जेवणच लागतं. आणि कशी वाटली भाजी कमेंट करून नक्की सांगा, नाही एकदा तुम्ही ट्राय करा. बघा कसं छान दिसतंय ना हे.